parasitic dysentery. Major causes are Entamoeba histolytica and Bacterium coli. Now talking about Entamoeba histolytica. Entamoeba, that means Entamoeba means inside changing amoeba, and histolytica means tissue destroy. So it's a tissue destroying amoeba, and it invades tissue and causes dysentery, bloody diarrhea, bloody stools, and it acts at the large intestine colon, may spread to liver, lung and brain. लाईफ सायकल वी ह्युमन बी इंजेस्ट द मॅच्युअर क्वाड्रिन्युक्लिएट सिस्ट खातो आपण, मग ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाते, सिस्ट ओपन होतात, ट्रोफोझाईट रिलीज होतात, ते ट्रोफोझाईट लार्ज इंटेस्टाईनपर्यंत जातात, मल्टिप्लाय होतात आणि म्युकोजाला इन्व्हेट करतात, आणि त्याच्यातले काही ट्रोफोझाईट सिस्ट बनतात परत आणि स्टूलमध्ये इन्फेक्टिव्ह फॉर्ममध्ये जातात. नंतर मॉर्फोलॉजिकल फॉर्म्स कोणते? ट्रोफोझाईट, प्रीसिस्ट आणि सिस्ट आहे. ट्रोफोझाईट जो आहे तो ॲक्टिव्ह फीडिंग फॉर्म आहे, मोटाईल असतो, त्याच्याकडे सुडोपोडिया असतो, आणि ट्रोफोझाईटमध्ये ना आरबीसी असतात, त्याच्यामध्ये इंजेस्टेड आरबीसी असतात. सो आरबीसी इनसाइड ट्रोफोझाईट हा जो आहे ना, इट इज अ पॅथोग्नॉमिक ऑफ एंटामोeba हिस्टोलायटिका. प्रीसिस्ट ट्रान्झिशनल स्टेज असते, सिस्ट इन्फेक्टिव्ह फॉर्म आहे, राऊंड असतो, 1 ते 4 न्यूक्लिया असतात आणि क्रोमॅटॉइड बार्स असतात त्यामध्ये. हे क्रोमॅटॉइड बार्स काय ते बघून घेऊयानंतर आपण. तर लक्षात ठेवायचं म्हणजे क्वाड्रिन्युक्लिएट सिस्ट आहे, मॅच्युअर इन्फेक्टिव्ह सिस्ट आहे. ते अल्सर कसं कॉज करतो? अमिबा एन्झाईम सिक्रेट करतो, मग एपिथेलियल सेल मरतात, किल होतात, आणि अमिबा इट बरोज साईडवेज अंडर द म्युकोजा, त्याच्यामुळे फ्लास्क शेप्ड अल्सर तयार होतो, ज्याचं की सरफेस स्मॉल असतं पण अंडरनीथ द टिश्यू डिस्ट्रक्शन इज वाईट. क्लिनिकल फीचर्स काय आहेत? इंटेस्टिनल अमिबियासिसमध्ये त्याला ॲबडॉमिनल पेन, ब्लडी डायरिया, म्युकस इन स्टूल क्रॅम्पिंग दिसतं. अमिबिक लिव्हर डिसीजमध्ये जेव्हा पॅरासाईट पोर्टल वेनद्वारे लिव्हरपर्यंत जातो, तिथे नेक्रोसिस कॉज करतो हिपॅटोसाइट्सचा. आणि पस जो आहे तो अँकोवी सॉस पस सारखा दिसतो. अँकोवी सॉस म्हणजे रेडिश ब्राऊन कलर्ड सॉस सारखा दिसतो, आणि नेक्रोटिक लिव्हर मटेरियल मिळतं, आणि त्याच्यामध्ये थिक बॅक्टेरियल पस नसतो. कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? तर इंटेस्टिनल परफोरेशन होतं, अमिबोमा, लिव्हर ॲब्सेस रप्चर होतं, प्लुरल पेरिकार्डियल स्प्रेड होतो. नंतर बघायचं बॅसिलरी आणि अमिबिक डिसेंट्रीमधला फरक. तर त्याच्यामध्ये बुकमध्ये 3 क्रायटेरिया दिले. पहिलं तर तुमचं क्लिनिकल फाइंडिंग्स काय, नंतर ग्रॉस स्टूल फाइंडिंग्स काय, आणि तिसरं मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्स. तर क्लिनिकल फाइंडिंग्समध्ये ऑनसेटचं बघ, अक्यूट आणि ग्रॅज्युअल, फीवर, कॉमन, माइल्ड ऑर ॲब्सेंट, बॅसिलरी आणि अमिबिक असं दिलं. नंतर स्टूल फाइंडिंगमध्ये स्टूलचा अपिअरन्स ब्राईट रेड कलर, आणि अमिबिकमध्ये डार्क ऑल्टर्ड ब्लड विथ म्युकस. फर्स्ट सेल्स खूप असतात बॅसिलरीमध्ये आणि फ्यू असतात अमिबिक डिसेंट्रीमध्ये. ट्रोफोझाइट्स ॲब्सेंट इन बॅसिलरी डिसेंट्री वेअरएज प्रेझेंट इन अमिबिक डिसेंट्री. हा इम्पॉर्टंट डिफरन्शिएशन आहे. थोडी वाईज हे बघून घे. अपॉर्च्युनिस्टिक डायरिया कॉज करणारे ऑर्गॅनिझम्स, क्रिप्टोस्पोरिडियम ऑटो इन्फेक्शन करतं, सिस्टोइसोस्पोरा लार्ज ओव्हल ॲसिड फास्ट ओसिस्ट आहे त्याचं, सायक्लोस्पोरा ऑटोफ्लोरेसेंट आहे, आणि आता बघितलेलं एंटामोeba हिस्टोलायटिका फ्लास्क शेप्ड अल्सर असतो. ह्याचे क्वेश्चन्स काय? वाय डज क्रिप्टोस्पोरिडियम बिकम सिव्हिअर इन एड्स पेशंट? कारण की एड्स पेशंटमध्ये CD4 काउंट कमी असतो, मग ते इन्फेक्शन्सला ससेप्टेबल असतात आणि हे पॅरासाइट तिथे काम करतो. नंतर विच इंटेस्टिनल प्रोटोजो आर ॲसिड फास्ट. हे तिन्ही पण ॲसिड फास्ट कोणतं? युनिफॉर्मली ॲसिड फास्ट आणि व्हेरिएबली ॲसिड फास्ट, त्याच्यात फरक आहे. एंटामोeba हिस्टोलायटिकाला टिश्यू डिस्ट्रॉयर का म्हणलंय बघ, काय करतो बघ. नंतर इन्फेक्टिव्ह फॉर्म ऑफ एंटामोeba हिस्टोलायटिका, खूप इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज वाय डज अमिबिक अल्सर बिकम फ्लास्क शेप्ड. नेक्स्ट आहे अमिबिक डिसेंट्रीला आपण कंटिन्यू करतोय, आणि ट्रोफोझाइट काय, प्रीसिस्ट काय, सिस्ट काय पाहिलं होतं. नंतर हे जे ट्रोफोझाइट असतं त्याच्याकडे एक्टोप्लाझम आणि एंडोप्लाझम असतं. एंडोप्लाझममध्ये ना इंजेस्टेड आरबीसी आणि दुसरे सेल असतात. नंतर प्रीसिस्ट काय पाहिलं होतं? युनिन्युक्लिएट ओव्हल ब्लंट स्युडोपोडी असतो, आणि ट्रान्झिशनल फॉर्म आहे. सिस्ट जो आहे बघतो कसा आहे, हायली रिफ्रॅक्टाईल वॉल असते याची. नंतर क्वाड्रिन्युक्लिएट सिस्ट आहे हा, मॅच्युअर सिस्ट, सर्वाइव्स आउटसाइड द बॉडी. आणि क्रोमॅटॉइड बार्स हे काय असतात बघून घे. याची लाईफ सायकल पण बघितली आपण. पॅथोजेनेसिस बघ कसं आहे. अल्सरमध्ये काय अक्युमुलेट होतं? जेव्हा ते अमिबिक डिसेंट्री कॉज करताय ना, तेव्हा ते अल्सरचे कोलॉनमध्ये बनवतं, त्याच्यामध्ये आरबीसी, इन्फ्लेमेटरी सेल, डेड टिश्यू, ट्रोफोझाइट्स असतात. आणि कॉम्प्लिकेशन्स बघ काय काय आहेत अमिबिक डिसेंट्रीचे. नेक्रोसिस, परफोरेशन, बॉबल परफोरेशन, फिकल पेरिटोनाइटिस डेव्हलप्स, अमिबोमा क्रॉनिक इन्फ्लेमेशन आहे, ट्यूमर लाईक मास होतो इनसाइड लार्ज इंटेस्टाईन, आणि कॅन मिमिक कोलॉन कॅन्सर, टीबी रिजन. देन इथे काय मिळतं आपल्याला? अमिबिक लिव्हर ॲब्सेस कसं होतं बघ, अँकोवी सॉस पस. लक्षात ठेव कशामध्ये असतं हे ॲब्सेसमध्ये होतं, लिव्हर ॲब्सेस, अमिबिक लिव्हर ॲब्सेस. नंतर तो ॲब्सेस रप्चर झाल्यानंतर काय होतं बघ, ते कुठे कुठे जातं? लंग, हार्ट, पेरिटोनियम. एंटामोeba हिस्टोलायटिका इन्वेसिव्ह असतो, बट एंटामोeba डिस्पार इन्वेसिव्ह नसतो. कारण काय आहे? कॉम्प्लिमेंट रेजिस्टन्स, एवढं एकच त्याचं कारण आहे. एंटामोeba हिस्टोलायटिका हा कॉम्प्लिमेंट प्रोटीन्सला त्याला मारू देत नाही, त्याच्यामुळे तो इन्वेड करतो टिश्यूला. वेरस डिस्पार जो आहे इट गेट्स लाइज्ड बाय द कॉम्प्लिमेंट आणि रिमेन्स हार्मलेस इन द ल्युमेन. एक इन्वेजन करते, एक हार्मलेस राहतं. नंतर अमिबियासिसचे आता क्लिनिकल फीचर्स बघ. मोस्ट इन्फेक्शन सिम्टमॅटिक असतात. पर्सन पासेस सिस्ट इन द स्टूल अननोइंगली, सच कॅरियर स्प्रेड द डिसीज. इंटेस्टिनल अमिबियासिस काय आहे? त्याचे सिम्टम्स कसे आहेत? माइल्ड डायरिया टू सिव्हिअर डिसेंट्री. आणि त्याचे फीचर्स काय आहेत? ॲबडॉमिनल पेन, म्युकस स्टूल, ब्लड इन स्टूल, फीवर, क्रॅम्पिंग. अमिबिक लिव्हर ॲब्सेसचे सिम्टम्स फीवर, राईट अपर क्वाड्रंट पेन, हिपॅटोमेगाली, ऑल्टर्ड बॉबल हॅबिट्स, युजली स्लो सब अक्यूट इलनेस. लॅब डायग्नोसिससाठी सॅम्पल कलेक्शन घेतो आपण. सॅम्पल कुठलं स्टूल, लिव्हर ॲब्सेस, ॲब्सपिरेट, सिग्मॉइडोस्कोपी, बायोप्सी, मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशनमध्ये आपण सिस्ट ट्रोफोझाइट बघतो. ट्रोफोझाइट विथ इंजेस्टेड आरबीसी त्याचा डायग्नोस्टिक पॉईंट आहे, आणि त्याला डिफरन्शिएट फ्रॉम डब्ल्यूबीसीज ट्रोफोझाइटसारखे रिझेंबल करतात, म्हणजे करू शकतात. सो ऑल्वेज लुक फॉर सुडोपोडिया इन द ट्रोफोझाइट्स अँड द इंजेस्टेड आरबीसीज इन द ट्रोफोझाइट. डिफरन्शिएट फ्रॉम अदर अमिबा. एंटामोeba कोलायचे सिस्ट बिगर असतात, 8 न्यूक्लिया असतात, आणि एंटामोeba हार्ट मनी स्मॉलर असतो. कल्चर त्याचं रेअरली होतं. आयसो एन्झाईम ॲनालिसिस एक गोष्ट असते, झायमोडेन्स म्हणतो आपण त्याला. आणि
वेगवेगळ्या एंटामिबाचे स्ट्रेन्स ते वेगवेगळे एन्झाईम पॅटर्न शो करतात आणि ते डिफरन्शिएट दॅट हेल्प्स टू डिफरन्शिएट हिस्टोलायटिका फ्रॉम डिस्पार बट नाउ इज रिप्लेस्ड बाय PCR. नंतर सेरोलॉजीमध्ये ELISA जे आहे इट डिटेक्ट्स अँटीबॉडीज usually useful especially in amoebic liver abscess because trophozoites may not be found in the stool. Then PCR most accurate आहे histolytica DNA detect करतो, also differentiates pathogenic histolytica versus non pathogenic discard. Drug of choice metronidazole, दुसरे drug iodoquinol आणि diloxanate furoate. Prevention by drinking clean water, sanitation, washing the vegetables and fruits. नंतर बुक मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय दिली आहे बघ, parasitic dysentery caused by these two. amoebic dysentery प्रश्न वाचून घे काय. 38-year-old female complaints of severe abdominal pain, bloody diarrhea, low grade fever. Patient symptoms began 3 days ago with mild abdominal discomfort, rapidly progressed to severe cramping accompanied by bloody diarrhea. Also experienced weakness, dehydration. Stool sample on microscopic examination showed spherical structure with 4 nuclei and chromatoid body was visible with presence of RBC. Provisional diagnosis is amoebic dysentery and caused by Entamoeba histolytica. Complications of disease, so epidemiology book, Entamoeba histolytica, trophozoite book. हे बघितलं असं ट्रोफोझॉइड आहे, ट्रोफोझॉइड आणि असिस्ट आहे. ट्रोफोझॉइडमध्ये एक्टोप्लाझम एंडोप्लाझम बघ, नंतर त्याचे सुडोपोडिया पण असतात. नेक्स्ट आहे प्रीसिस्ट ट्रान्झिशन स्टेजवाला युनिन्यूक्लिएट आणि सिस्ट स्मॉल राऊंड 1 ते 4 न्यूक्लिआय. नंतर हे इम्पॉर्टंट आहे. नंतर सायटोप्लाझम इन द सिस्ट कंटेन्स राऊंड क्रोमॅटेड बार्स अँड सिस्ट वॉल इज हायली रिफ्रॅक्टाईल. लाईफ सायकल बघायची. मेटासिस्ट काय आहे, ट्रोफोझॉइड्स कुठे रिलीज होतात, कोलॉनमध्ये. मायक्रो अल्सरेशन्स इन लार्ज इंटेस्टाईन फॉर्म होतात अनलाईक इन बॅसिलरी डिसेंट्री, म्हणजे बॅसिलरी डिसेंट्रीमध्ये अल्सरेशन्स नसतात लार्ज इंटेस्टाईनमध्ये. देन पॅथोजेनेसिस बघ. इंटेस्टिनल अमिबियासिस काय आहे, फ्लास्क शेप्ड अल्सर. देन अमिबोमा काय आहे, ट्यूमर लाईक रिजन इन ल्युमेन ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लिव्हर ॲब्सेस, अँकोविसॉस्पस इम्पॉर्टंट आहे, अँकोविसॉस्पस इन द लिव्हर ॲब्सेस. देन सॅटेलाईट लिजन्स इम्पॉर्टंट आहेत. सो रेअरली इन्फेक्शन आहे जिनायटो युरिनरी सिस्टम स्किनला स्प्रेड होतो आणि तिथं अल्सर फॉर्म करतो. आणि हे का बरं होतं, कारण की ट्रोफोझॉइड्स दे आर कॉम्प्लिमेंट रेजिस्टंट. क्लिनिकल फीचर्स बघ. प्लुरायटिस पेरिटोनायटिस पण होतं जेव्हा ते इन्फेक्शन जे आहे लंग पेरिटोनियममध्ये जातं. लॅब डायग्नोसिसमध्ये स्टूल कलेक्शन, ॲस्पिरेट फ्रॉम लंग लिव्हर ॲब्सेस, सिग्मॉइडोस्कोपी, सिस्ट ट्रोफोझॉइडचं मायक्रोस्कोपी, कल्चर, आयसोएन्झाइम ॲनालिसिस, झायमोडीम्स, सिरोलॉजी, ELISA, PCR, DNA प्रोब, ट्रीटमेंट मेट्रोनिडाझॉल आणि हे दोन्ही ड्रग्स. प्रिव्हेंशन आणि हिअर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बॅसिलरी आणि अमिबिक डिसेंट्रीला डिफरन्शिएट करायचे फॅक्टर्स. क्लिनिकल फाइंडिंग्स, ग्रॉस स्टूल फाइंडिंग्स, मायक्रोस्कोपी. स्टूल फाइंडिंग्स त्याचा अपियरन्स कसा आहे, ऑर्डर कसा आहे आणि कन्सिस्टन्सी कशी आहे. अपियरन्स, ऑर्डर आणि कन्सिस्टन्सी. अपियरन्स, ऑर्डर आणि कन्सिस्टन्सी. ऑफेन्सिव्ह ऑर्डर इन अमिबिक डिसेंट्री, ऑलवेज रिमेंबर. मायक्रोस्कोपी, RBC कसा आहे, रूले फॉर्मेशन, की क्लम्प्स, पस सेल्स न्यूमरस, मॅक्रोफेजेस न्यूमरस, घोस्ट सेल्स मेनी, ट्रोफोझॉइड्स आर फाउंड इन अमिबिक, शार्कॉट लेडन सेल्स आर प्रेझेंट इन अमिबिक. हे काय असतात व्यवस्थित बघून घे. नंतर क्लिनिकल फाइंडिंग्स, ऑनसेट, अक्यूट अँड ग्रॅज्युअल, फीवर येस, वॉमिटिंग ओकेजन. ठीक आहे. कमेन्सल नॉन पॅथोजेनिक अमिबे इंटेस्टाईनमध्ये राहणारे कोणकोणते आहेत, एंटामिबा, डिस्पार, कोलाय, एंडोलिमॅक्स नाना, लोडॅमिबा, बुशी. हे कोणते डिसीज नाही कॉज करत, पण स्टूल मायक्रोस्कोपीमध्ये हे गरजेचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. बॅलॅन्डियम कोलाय जो आहे तर हा एक सिलिएटेड प्रोटोझोआ आहे. हा एक ओनली सिलिएटेड प्रोटोझोआ आहे जो की ह्युमन्समध्ये डिसीज कॉज करतो. बॅलॅन्टिडियम कोलाय रिझर्वॉयर पिग आहे. ह्युमन्स इन्सिडेंटल होस्ट असतात. लार्ज इंटेस्टाईनमध्ये हा पर्टिक्युलर बॅलॅन्टिडियम येतो. त्याचे सिस्ट आपण इंजेस्ट करतो, मग ते सिस्ट ओपन होतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, ट्रोफोझॉइडमध्ये जातं आणि ट्रोफोझॉइड मग ते कोलॉनमध्ये जातात आणि मल्टिप्लाय करतात. ट्रोफोझॉइड मोठे असतात, त्याचे सिलियानी कवर्ड असतात. मॅक्रोन्यूक्लियस, मायक्रोन्यूक्लियस असतं. सिस्टोटोम असतं, म्हणजे त्याचं माउथ असतं त्या ट्रोफोझॉइडचं, आणि रॅपिडली फास्ट मूव्ह करतात हे ट्रोफोझॉइड. क्लिनिकल फीचर्स एसिम्प्टोमॅटिक आहे. सिव्हिअर केसेसमध्ये डिसेंट्री, डायरिया, ॲब्डोमिनल पेन, वेट लॉस कॉज करतो, स्पेशली इन मालनरिश्ड, इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड. डायग्नोसिस आपण मायक्रोस्कोपीमध्ये करतो. लार्ज सिलिएटेड ट्रोफोझॉइड्स दिसतात, सिस्ट दिसतात. ट्रीटमेंट याचा आपण टेट्रासायक्लिननी करतो. अल्टरनेटिव्ह आहेत मेट्रोनिडाझॉल आणि आयोडोक्विनॉल. बुकमध्ये याच्याबद्दल काय काय दिलं आहे, तर कमेन्सल नॉन पॅथोजेनिक अमिबी कोणकोणते, तर हे बघे इंटेस्टिनल आणि फ्री लिव्हिंग अमिबी. इंटेस्टिनल लार्ज इंटेस्टाईनमध्ये राहणारे आणि ओरल कॅव्हिटीमधले. आणि ते पॅथोजेनिसिटी कशी आहे, नॉन पॅथोजेनिक जे पॅथोजेनिक हिस्टोलायटिका आहे, अमिबिक डिसेंट्री, अमिबियासिस, अमिबिक लिव्हर डिसीज, लिव्हर ॲब्सेस कॉज करतो. फ्री लिव्हिंग जे आहेत ते सॉइल वॉटरमध्ये राहतात. एकेन्थेमिबा स्पीशीज, नेग्लेरिया फॉल्की, बॅलामुथिया मॅड्रिलरिस. एकेन्थेमिबा आपल्याला माहिती GAM कॉज करतो, ग्रॅन्युलोमॅटिस अमिबिक मेनिंजाइन्सेफलायटिस. बॅलामुथिया पण GAME कॉज करतो. नेग्लेरिया फॉल्की आहे त्या पॅम कॉज करत असतात, PAME. ऑल्सो एकेन्थेमिबा आहे ते एमिबिक कॅरेटायटिस कॉज करत असतात. सो एकदा वाचून घे. बॅलॅन्टिडियम कोलायबद्दल बघ, छोटंसंच आहे त्याचं.
ट्रोफोझॉइड बघ सिलिएटेड आहे, नीट बघ सिलिएटेड. मॅक्रोन्यूक्लियस, मायक्रोन्यूक्लियस, सिस्टोटोम, सिस्टोसोम, फनेल शेप्ड माउथ आहे. त्याचा सिस्ट बघ कसा आहे. ठीक आहे, झालं. तर आपले पॅरासायटिक डिसेंट्री कॉज करणारे 2 असे ऑर्गॅनिझम्स झालेले आहेत.